अनाथ आश्रमातून सज्ञान होऊन बाहेर पडल्यानंतर त्यातल्या अनाथांचा सुरू होतो तो जीवन जगण्याचा संघर्ष। हा संघर्ष करत असताना सरकारनं या अनाथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत अशी रास्त अपेक्षा अनाथांची संघटना एकता निराधार संघानं व्यक्त केली आहे। मुंबईसह राज्यभरातल्या विविध अनाथ आश्रमात 2 लाखाहून अधिक अनाथ मुलं आणि मुली आहेत। अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर रोजगार मिळवण्यासाठी त्यांना शिक्षणाबरोबरच रोजगारयुक्त शिक्षणही पुरवलं जातं। वयाची 18 वर्ष पूर्ण होताच बाहेर पडल्यानंतर या अनाथांचा सुरू होतो तो जगण्याचा संघर्ष। अनेक जण या परिस्थितीवर मात करून समाजात स्वतःचं स्थान निर्माण करतात। जेव्हा मी बाहेर पडलो सर लिटरली त्या वेळेस ना सर मला माहित नव्हतं की मला कुठं जायचं आहे। आता मी कुठं जाणार, कुठं झोपणार, काय खाणार आणि काय करणार याचं मला काही माहित नव्हतं। मात्र अनाथांना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला, दुर्बल घटक प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला यासारख्या अत्यावश्यक बाबी मिळवण्यासाठी झगडावं लागतं। या पार्श्वभूमीवर सरकारनं मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी अनाथांसाठी काम करणाऱ्या एकता निराधार संघानं केली आहे। अनाथ मुलांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सर्वसमावेशक योजना तयार करावी। त्याचप्रमाणे एखादी दुर्घटना घडल्यास पीडित अनाथ मुलांना सरकारी खर्चातून वैद्यकीय मदत मिळावी अशीही संघटनेची मागणी आहे। की ज्यावेळेस अनाथ मुलगा 18 वर्षानंतर बाहेर पडला जातो की त्यावेळेस त्याला शासनाकडून काही मदत हवी, एज्युकेशन, हॉस्टेल सोय, मीन्स रिहॅबिलिटेशन त्यांना द्यावं आणि त्याच्या भारतीय असल्याचा पुरावा म्हणून अनाथ सर्टिफिकेटवर त्याला सर्व गोष्टी मिळाव्यात। सरकारनं या अनाथांना सज्ञान झाल्यानंतर मदतीचा हात पुढे केला तर त्यांचं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल हे नक्की। आपली मुंबई, बोरीबंदर।